कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण रामकृष्ण हरी. आज सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र काढल्यानंतर एक बातमी सगळींकडे दिसायला लागते. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा गावातल्या सप्त्याला जायचो आणि तिथं हरिपाठ ऐकल्यानंतर ऐकत बसावं एवढा तो गोड आवाज होता. त्या काळामध्ये कुठलाही यूट्यूबचा, सोशल मीडियाचा प्रकार नसताना गावोगाव, खेडोखेडी, वाडी वस्तीपर्यंत ज्यांचा आवाज गेला होता आणि ज्यांच्या गोड आवाजानं हरिपाठ हा सर्वांच्या मुखामध्ये गेला होता ते म्हणजे हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर. हरिपाठ ऐकावा तर बाबा महाराज सातारकरांचा, त्या बाबा महाराज सातारकरांच्या एक प्रसंग असा होता. पंढरपूरची दिंडी होती, पाऊस पडत होता, एकादशी होती. त्या दिवशी बाबा महाराज यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात केलं. रामकृष्ण हरी गोड आवाजामध्ये जवळजवळ अर्धा तास कीर्तनामध्ये म्हणणारे एक महाराज म्हणजे बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज सातारकरांचा रामकृष्ण हरीचा आवाज इतका मंजूळ गोड होता. त्यासोबत कोकिळा सुद्धा साथ द्यायला लागली होती. दिंडीमध्ये असणाऱ्यांची ही प्रत्यक्ष अनुभूती होती की बाबा महाराजांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या बरोबर कोकिळा सुद्धा कसं म्हणत होती. म्हणजे आवाजाचा गोडवा आणि वाणीमध्ये शुद्धता, कीर्तनाची ऐश्वर्य परंपरा, वारकरी संप्रदाय जर खऱ्या अर्थानं पुढे केला असेल तर तो म्हणजे बाबा महाराजांनी. बाबा महाराज सातारकर ही कीर्तन परंपरा, वारकरी परंपरा, भागवत संप्रदायातल्या 5 प्रमुख परंपरेपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सातारकर परंपरा. बाबा महाराज सातारकर हे फक्त अध्यात्मामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन इथपर्यंत थांबले नाही. अक्षरशः ज्या काळामध्ये आज जेव्हा आपण कीर्तनकारांकडे पाहायला लागतो त्यावेळेला काही ठिकाणी स्टँडअप कॉमेडी शो झाला असं वाटत होतं. परंतु बाबा महाराजांनी, नामदेवांनी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी ही जी कीर्तनाचा संदेश आहे तो संदेश बाबा महाराज सातारकर आपल्या कीर्तनातून देत होते. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार ते मांडत होते. ज्ञानेश्वरी ऐकावी तर त्यांच्याकडून. पुण्यामध्ये त्यांच्या ज्ञानेश्वरीवरचं विवेचन आणि निरूपण प्रत्यक्ष ऐकण्याचा मला 10 वर्षापूर्वीचा तो प्रसंग होता. तिथं अनेक वर्षापासून ऐकायला येणाऱ्या एका श्रोत्यांनी सांगितलं होतं की मी अनेक वर्ष झालं येतोय, परंतु दरवर्षी नवीन संदर्भ त्या नवीन अध्यायावर आणि गोबीवर महाराज सांगत असतात. म्हणजे अध्यात्मातला, ज्ञानेश्वरीतला, गाथेतला इतका दांडगा अभ्यास असलेला तरी सुद्धा गर्भ नसलेला, संगीताची, गायनाची, निरूपणाची ही प्रचंड उंची असलेलं म्हणजे वारकरी संप्रदाय हा ऐश्वर्य संपन्न ज्यांनी आपल्या वाणीतनं केला ते म्हणजे बाबा महाराज सातारकर. ते बाबा महाराज सातारकर वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज कीर्तनाकडे बघितल्यानंतर आदर्श कीर्तन कसे असावे किंवा भक्ती संप्रदायामध्ये फक्त संत परंपरेनं इथल्या समाज व्यवस्थेला काय दिलं हा सर्वात चालता बोलता अध्यात्मातला संदेश म्हणजे बाबा महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. बाबा महाराजांनी फक्त कीर्तन केले नाही तर बाबा महाराजांनी कीर्तनामधून निर्व्यसनी करण्याचं काम केलेलं आहे. अक्षरशः लाखोंना त्यांनी तुळशीच्या माळा घालून व्यसनापासून दूर ठेवलेला आहे. आज महाराजांच्या फीचा आकडा बघितल्यानंतर काही जण भवया उंचावतात, परंतु बाबा महाराज सातारकर एक असे होते की त्यांच्या फी बद्दल कुणीही बोलायचं नाही, पण त्यांनी केलेल्या कीर्तनामध्ये इतका आनंदून किंवा भाविक 20-20, 50-50 किलोमीटर वरून त्यांची कीर्तनं ऐकण्यासाठी येत असत. आजही बाबा महाराजांची कीर्तनं युट्यूबवर सर्वात जास्त पाहिली, ऐकली जातात. आज देखील त्यांचा हरिपाठ सर्वत्र ऐकला जातो. बाबा महाराज सातारकरांबद्दल असं म्हणता येईल, झाले भाऊ होतील भाऊ, परंतु या समाहा म्हणजे वारकरी परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवली
हरिपाठ सर्वांपर्यंत पोहोचवला आणि तो हरिपाठ आज सुद्धा प्रत्येकाच्या काळजाला फक्त आवाजामुळं साथ घालतो. तो आवाज म्हणजे बाबा महाराज सातारकरांचा. त्यांची वाणी बोलत राहावं आणि ऐकत राहावं अशी होती. असं म्हणतात, वाहता मळा आणि गाता गळा असलं म्हणजे येणारं गाणं आणि शेतातलं पीक हे चांगलं येत असतं. त्याचप्रमाणे बाबा महाराज सातारकरांनी जेवढे कार्यक्रम केले ते सर्व अद्वितीय होते आणि अवर्णनीय होते. एवढं बाबा महाराज सातारकरांची शब्द संपदा होती. अध्यात्माचा, भक्तीचा विचार, निर्वेशनी करण्याचा संदेश त्यांनी समाजामध्ये देत होते. काही ठिकाणी तर कीर्तनाचे आयोजक जेव्हा त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे की तुमचं कीर्तन ऐकण्याची खूप आमची इच्छा आहे, आम्हाला तुमच्या कीर्तनाची तारीख मिळावी, त्यावेळेला काही जणांना त्यांच्या कीर्तनाचा मानधनाचा आकडा ऐकलं बाबा महाराज हसायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही मला 1000 अशी मुलं द्या की त्या मुलांनी तुळशीची माळ गळा घातली पाहिजे, मी तुमच्याकडे कीर्तनाला फुगट येतो. म्हणजे तुळशीच्या माळेचा प्रचार प्रसार करत असताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि निर्व्यसनी समाज घडला पाहिजे. आजचा तरुण पारपट्टीवर उभारून बियर बारच्या पुढे जाऊन ढाबा संस्कृती वाढवत असताना त्या तरुणांना निर्व्यसनी करण्याचा विचार म्हणजे बाबा महाराज दूरच बघणारे होते आणि बाबा महाराजांनी लाखो तरुणांना निर्व्यसनी करून त्यांना तुळशीची माळ घातलेली आहे. आज प्रवचन, निरूपण, कीर्तन या सगळ्यामध्ये बाबा महाराजांच्या जाण्यानं एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. परंतु बाबा महाराज जरी समजा देहरूपाने आपल्यातून निघून गेले असतील तरी बाबा महाराजांचं कीर्तन, प्रवचन आपल्याला आज उपलब्ध आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ज्यांना कुणाला जीवनामध्ये अध्यात्माचा प्रवास करायचा आहे त्या सर्वांनी आवर्जून सातारकरांचे विचार ऐकले पाहिजे. कीर्तन उत्कृष्ट कसं असावं, संदर्भ दर्जेदार कसे असावे. अलीकडे जेव्हा महाराज केविलवाणी विरोध करतात, नवे नवे ते गाणे, कविता, गीत, चित्रपटातले म्हणण्याची वेळ येते, तेव्हा प्रश्न असा पडतो की वारकरी संप्रदाय इतका संपन्न आहे, अध्यात्मामध्ये इतकं मोठं साहित्य उपलब्ध असताना अभ्यास न करता 4 अभंगावर आणि जाता येता गाडीमध्ये कीर्तन ऐकून कीर्तन करणारे कीर्तनकार बघितले आणि त्यांच्या मानधनाचे आकडे बघितले की प्रश्न असा पडतो की ज्या बाबा महाराज सातारकरांनी कीर्तनाला ऐश्वर्य संपन्न केलं, दर्जा आणला, त्या बाबा महाराज सातारकरांचा प्रवास आणि वाटचाल काय सांगत. सातार या ठिकाणी 1936 ला जन्म झाला. वडील मृदंग वादक होते. LLB पर्यंत शिक्षण होतं. 10वी पर्यंत ज्यांनी इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण शिकलं. त्यानंतर 1950 आणि 54 मध्ये एवढं वर्ष ज्यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. म्हणजे जीवनामध्ये स्वतःला समृद्ध करत शिकत त्यांनी अध्यात्माची वाट पकडलेली होती. आणि नंतर जेव्हा सातारकर ही मोठी परंपरा, त्या परंपरेचा वारसा जपत असताना कीर्तनाला उभारल्यानंतर त्यांनी दर्जा सांभाळण्याचं काम केलं. आज त्यांचा आवाज ऐकल्यानंतर किंवा त्यांचे कीर्तन ऐकल्यानंतर जो आनंद होतो आणि ऐकत राहावं लागतं, त्यामध्ये सर्वात महत्व त्यांचा अभ्यासाबरोबर त्यांचा गळा होता. आग्रा परंपरेमध्ये त्यांनी स्वतःच शास्त्रीय शिक्षणाचे, गायनाचे धडे गिरवले होते आणि आज इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांचे कीर्तन उपलब्ध आहे. म्हणजे मराठी ते इंग्रजी. नामदेव त्या काळामध्ये पंजाब पर्यंत गेले होते कीर्तन परंपरा घेऊन. यांनी पार जगामध्ये अमेरिका, युरोप इथपर्यंत इंग्रजीमध्ये इथल्या ज्ञानेश्वराचा, तुकाराम महाराजांचा विचार आपल्या कीर्तनातून त्यांनी पोहोचवला होता. आज खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये, अध्यात्मामध्ये येत असताना काही जण म्हणतात की वय वाढलं पाहिजे, ज्येष्ठ झाला पाहिजे, अनुभव आलं पाहिजे, निदान वयाची 40-50 पार केली पाहिजे. त्याच्यावरती बाबा महाराजांनी दिलेलं उत्तर असं होतं, ज्ञानदेव वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून इथं अध्यात्म सांगू शकतात. म्हणजे आमच्या अध्यात्माला हे वयाचं बंधन नाही, फक्त तुमची भक्ती पाहिजे. भक्ती आणि समर्पण जर असेल तर अध्यात्मात तुम्हाला आनंद घेता येतो. आणि तो आनंद त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा इथं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांची वाणी आज सुद्धा तुमच्या आमच्या कानामध्ये घुमते.
आज त्यांचा हरिपाठ ऐकल्यानंतर हरिपाठ गोड कसा असतो, आपण म्हणतो साखर आणि गूळ गोड असतील. तुम्ही हरिपाठ ऐका बाबा महाराज सातारकरांचा, म्हणजे लक्षात येईल की आवाज सुद्धा गोड असतो. अशा गोड आवाज वारकरी संप्रदायाला बाबा महाराज सातारकरांच्या रूपाने भेटला होता. तो गेला. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली, त्यांच्या विचार आणि त्यांचे कार्य, त्यांचे प्रवचन कीर्तन आज त्यांच्या विचाराच्या रूपाने आज आपल्यामध्ये आहेत. आज ते देहरूपाने जरी गेले असतील तरी आपल्याकडं त्यांची आज सोशल मीडियावरती कॅसेटमध्ये व्हिडिओच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. माझी तरुणांना असं सांगणं आहे की तरुण वर्गाने आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये निस्वार्थपणा किंवा निर्व्यसनीपणा जर अवलंबायचा असेल तर त्यांनी बाबा महाराज सातारकरांचा विचार आणला पाहिजे. आणि कीर्तनाची एक उत्कृष्ट दर्जेदार परंपरा कशी असू शकते, ही वारकरी संप्रदाय ऐश्वर्य संपन्न ज्या महाराजांनी केला ते महाराज म्हणजे बाबा महाराज सातारकर होते. त्यांच्याबद्दल एवढंच बोलतो की आज आपल्याला कीर्तनामध्ये सर्वात चांगली आवड जर कशामुळे लागते तर कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारामुळे. आणि असे कीर्तनकारामध्ये अग्रेसर आणि सर्वात प्रमुख नाव म्हणून बाबा महाराजांच्या इतिहासामध्ये घेतलं जाईल, वारकरी संप्रदायामध्ये घेतलं जाईल. कारण वारकऱ्याची भागवत धर्माची फळ आणि अध्यात्माची खूप मोठी परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये दर्जा आणि पांडुरंग भक्तीमध्ये सात्विक विचार, सात्विक वागणं, कीर्तन सुद्धा सात्विक पुन्हा केलं तर बाबा महाराज सातारकरांचा आवर्जून उल्लेख केला जाणार आहे. एवढंच म्हणतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय